ऑनलाईन ॲप्स, ऑनलाईन साईट्स त्या ठिकाणी जातात. आता आपल्याकडे एवढी मोठी जंत्री आहे, भारत मॅट्रिमोनी, जीवनसाथी, एलिट, शादी.com, विवाह.com, लाईफ पार्टनर, मराठी, गुजराती, केरळा, सगळे म्हणजे वेगळ्या वेगळ्या कम्युनिटीजचे मॅट्रिमोनी, निकाह फॉर एव्हर, वेडगेट मॅट्रिमोनी, इम्पिरियल, अशा कित्येक आहेत. आणि हे काय समाजसेवा नाही करत सभापती महोदय, पैसे घेतात. आणि याच्यानंतर काय करतात की आता या मॅट्रिमोनी साईट्समध्ये व्हिडिओ कॉल आणि चॅटिंग सुद्धा चालू केली आहे. तुम्ही बघा हा जो विषय आहे हा किती गंभीर आहे. आता त्यामध्ये इतका धोका झाला आहे की यामध्ये मुलींची आणि विधवा महिलांची, घटस्फोटित महिलांची सर्रास फसवणूक चालली आहे. 2079चा इंटरमिडियरीचा फायदा घेत मॅट्रिमोनी साईट्स या सगळ्या आपल्या जबाबदाऱ्या झटकतायत. जसं फेसबुकवर कोणी आक्षेपार्ह टाकलं ते म्हणतात आमची जबाबदारी नाही, तसं आता यांचं चाललंय. आणि म्हणून या मॅट्रिमोनी साईट्समध्ये लाखो मुलींचा, महिलांचा, मुलांचा डेटा येतो. त्याचं काय करतायत त्याला विचारायला आज कोणी नाहीये. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. म्हणून माझी आग्रही मागणी आहे की जर तुम्हाला पिस्तूल पाहिजे अमोलजी तर तुम्हाला आमचं लायसन्स लागतं. यांना काही लायसन्स लागत नाही. यांना कायद्याच्या कक्षेमध्ये आणणं गरजेचं आहे. याला नोंदणी परवाना अनिवार्य करणं गरजेचं आहे. आपल्या ITI ॲक्ट 2000चे आहेत आणि आता 2025 चाललंय. सभापती महोदय, सायबर क्राईमचं स्वरूप वाढलंय आणि त्याच्यामुळे सेक्स्टॉर्शन, सायबर बुलिंग, रॅन्समवेअर, डेटा लीक, फिशिंग अटॅक या नवीन सायबरचे गुन्हे येत आहेत. पण आपल्याकडे आज तो कायदा नाही.